आपल्याला ग्रामीण एकचे संघ या मैदानावर दिसतील. चालू आहे बाबा, चालू केले पण करून आता काय टुर्नामेंट नाव काय आपला राज ग्रुप काय राज स्पोर्ट्स मेंगलपाडा राज सोशल लाईव्ह ऑन टाकू लाईव्ह ऑन नाही ना पण याची उतरला ना फिल्डिंग नाही येत आहे ना. चला पहिल्यांदाच लवकर लवकर विजयाकडे पोहोचायचं आहे. हीच चेंडू आणि विजयासाठी 43 धावांची गरज. बस ना रिप्लेला पण ते ब्लँक दिसते बघितले का ते आपल्या लाल लाल ते आपण आऊट गेले होते कसं दिसतं तसे दिसते. चालू आहे दिसतं जर होतं मला हे 2 गार्ड मागित आहेत तर का तो मला काय बोलणं अजून कॅच होत नाही ना तिथं कनेक्टेड नाही तिथं म्हणजे कसं काय नक्की काल होतं त्या कोणतं आहे मग तू काल तुझे कर ना फोन काल झालं ते काल झालं इथं त्याचे तो 3च नाही बसत काय पाहिजे यार आवाज तर जातो ना इथलं बोललेलं जात आहे ना आपण बोललं जाणार ना मग काल नव्हतं जात त्या काय माहित काय मग कुणा मला बोलू की त्यांची निर्धाव चेंडू जातोय आणि मात्र वाटतं पॉईंटच्या दिशेने 4 धावा. फोन कर ना कुणाला तुझा काय हॅलो कुणाल सर जयेश भालके बोलतो इथं काल होतो ना तर मी काय बातचीत केला तरी तो आवाज युट्यूबला जातो मग आता स्लॅबचं पहिलं स्टेप पाहायला गेलं तर राजाने हा प्रथम गोलंदाजी केली 43 धावांचं आव्हान ठेवलं आहे. अजूनही 24 चेंडू बाकी आणि आता मात्र विजयासाठी 39 धावांची कमाई. 24 चेंडू आणि 39 धावा विजयासाठी सामना चालू करा. नंतर लाईव्ह वाईट चेंडू. धन्यवाद.
पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. ओके आणि निर्धाव चेंडू षटक क्रमांक दुसरे पाहायला गेलो तर हा प्रतिम ते सुद्धा पहिले षटक राजाचं पाहायला गेला तर फक्त 4 चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते इथे. षटक क्रमांक दुसरे पाहायला गेलं तर या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत अजूनही. धावफलक मात्र कुठेतरी समाधानकारक आणि स्थिर झालाय. 6 या धावसंख्येवर 43 धावांचं आव्हान संघाला पार पाडायचंय. षटक क्रमांक दुसरा चालू स्लॉटचं दुसरं षटक आणि मात्र आता व्हाईट चेंडू पंचांचा इशारा इकडे होत्या. स्वेट चेंडू जातो अवांतर धावसंख्या जाते 7 या धावसंख्येवर. या धावसंख्येवर धावसंख्या स्थिरावलेली 43 धावांचा पाठलाग करते. या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक असताना 2 व्हाईटच्या रूपाने 2 अवांतर धावा आल्या या षटकातील चेंडू. आता मात्र चेंडू फरार नक्कीच होणार. शॉट पॉईंटच्या दिशेने सुंदर क्षेत्ररक्षण होता जिथे नक्कीच आणि झटका झाला असता. 2 षटकाची सांगता समाप्ती. 2 षटकानंतर धाव फलक आव्हानी संघाचं बिनगडी बाद 11. अजूनही विजयासाठी 32 धावांची गरज. 18 चेंडू आणि 32 धावांची गरज. चेंडू आणि 32 धावांची गरज. राज स्पोर्ट्स मिंगालपाडा संघाचा कर्णधार आणि बलवंत ओमसाई मिंगालपाडा आणि बलवंडी संघ या 2 संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा. जितेंद्र भगत आपण नाणेफेकीसाठी यायचंय. ओमसाई चला सामना चालू करायचे. तिसरं षटक घेऊन आला अक्षय. 43 धावांची गरज आहे विजयासाठी. कक्षाची सोय केलेली आहे. प्रेक्षक मला सुटलं करून लक्ष द्या. भगव्या पट्टीच्या आतमध्ये आपण कोणी बसायचं नाही किंवा उभं राहायचं नाहीये. चला डाव्या साईडचे प्रेक्षक सहकार्य करा. आपल्या सर्वांच्या सहकार्यातून आपणच आपल्या शिस्त पाळायची जेणेकरून आपल्या सर्व संघ इथे आपल्या शिस्तीचा आदर करतील. नक्कीच मात्र वाटतं 1 धावेत लवंगांच्या दिशेने धावसंख्या झाली ती 13 या धावसंख्येवर 43 धावांची गरज आहे विजयासाठी. आता फक्त धावा राहिल्यात त्या 30 चेंडू राहिले मात्र वाटतं 17 चेंडू आणि 30 धावांची गरज. याकडनं गेला चेंडू हवत आहे आणि बाद केली संपुष्टात येते या फलंदाजाची 30. बलवंडी संघाचा कर्णधार बलवंडी संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. बलवंडी संघाच्या कर्णधारासाठी क्वालिटी असेल संपर्क झाला. आधी आपल्याला थोडं उशीर झाला काही कारणास्तव आम्ही तुम्हाला समजून घेतलं. पण आता मला सहकार्य करा. राज स्पोर्ट्स क्रिकेट मिंगालपाडा
षटकातील पुढे मध्यपट्टे पुन्हा एकदा नेटाव चेंडू जातो. नेटाव चेंडूची सांगता आपण पाहिली तर धावपणे कुठेतरी स्थिरावलेला 13 या धावसंख्येवर या षटक पाहायला गेलं तर अक्षय कृता इथे सरस करतोय. एक गडी बाद केला अक्षय यानं, मोठा फलंदाज बाद केला. या आधीचा चेंडू आपण पाहिला तर शेर बाद केला होता, पहिला गडी बाद झाला होता. षटकातील पुढे खेळले टेंबा ग्रामपंचायत सदस्य प्रकाश आंबेर. टेंबा ग्रामपंचायतचे सदस्य आदरणीय प्रकाशजी आंबेर साहेब यांचं शुभागमन या ठिकाणी झालंय. मी राज मंगाळ आयोजक यांच्याकडून त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आता मात्र चेंडू लॉंगलच्या दिशेने बाद. दुसरा झटका आवाळी संघाला. डीजे पाहायला गेलं तर दुसरा गडी बाद होतोय. धावफलक मात्र आपल्याला दिसतो 13 या धावसंख्येवर स्थिरावलेला आहे. 2 गडी बाद 13 अशी स्थिती आहे. समीकरण बदललेलं आहे. 30 धावांची गरज आहे. 14 चेंडू आणि विजयासाठी 30 धावा. आवाळी संघाला 14 चेंडू आणि 30 धावा. अजय येतोय तरी फलंदाज. 14 चेंडू आणि 30 धावांची गरज. आवाजच आला सांभाळायला लागेल तसा. तिथं वाढत लागत नाही ती. ती ऑडिओ लाईव्ह चालू आहे ना. लाईव्ह चालू आहे. होते इथलं बोलले नेट केलेला फोन केला हे बोलतो ना ते पण ऐकायला लाईव्ह नेट कनेक्शनचा फोन केला चालू आहे. जातो पण येतो पण लगेच. त्याला जातो येतो कमी. आणि माझं वाटतं इथे निर्धाव चेंडू पाहायला गेलं तर अक्षय खरोखर अप्रतिम गोलंदाजी करतात. आपण आपल्या षटकामध्ये फक्त 2 धावा दिल्या 5 चेंडूमध्ये आणि 2 गडी बाद केलाय. सलामीची जोडी फोडण्यात यश आलं या अक्षय याला. बघूया आता या षटकातील मात्र शेवटचे चेंडू असेल. धावा पाहायला गेलं तर 13 या धावसंख्या स्थिर आहे. या तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. चेंडू मात्र हवेत जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक येतोय आणि तिथे मंगेश पोकळा याला जिंकणार. परंतु धाव बाद होता. तिसरा झटका बसतोय. षटक क्रमांक 3 ची सांगता समाप्ती. 3 षटकानंतर धावपला 3 गडी बाद 13. ऐकूया एक सुरेल संगीत. इशारे तेरे पाहायला गेलं तर तिसरं षटक 3 गडी बाद झालेले आहेत. 4थं षटक आता सुरू होत आहे. कोणाचं मात्र वाटतं राजावर जबाबदार दिली जाते. राजाला पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकलं तर राजाला फक्त 4 धावा दिल्या होत्या. बाकी पूर्ण चेंडू लेटाव टाकले होते. षटक क्रमांक 4 पुन्हा मार्गस्थ जात आहे. आपण बघत आता राज चषक 2019 मध्ये आपल्या सर्व क्रिकेट रसिकांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. टेन क्रिकच्या माध्यमातून सुद्धा ही स्पर्धा आपण लाईव्ह युट्यूबवर जाऊन बघू शकता. या टेन क्रिकचे आमचे आदरणीय धन्यवाद मात्रे कुणाल मात्रे या सर्वांचा आम्ही मनस्वी आभार व्यक्त करतो. कॉमेंट्री चालू आहे. थोडा फोन करतो का मला. ओके पाठव मला वाटतं. त्रिपळाची फर्निचर उद्ध्वस्त गडी बाद.
कॅमेरा पॅव्हलिनच्या मागं बसले ना सध्या कॅमेरा भरपूर आहे तर षटक क्रमांक पाहायला गेला राजा गचानं पहिली षटक अप्रतिम टाकला तो स्लॉटचा. दुसऱ्या चेंडूवर त्याला यश आलं इथे गडीबाद करण्यासाठी. उलटा चेंडू होता. हे चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा केलं जातं आणि नक्कीच मातृभट्ट्या 2 धावा येतात. धावसंख्या 2 पुढे जाते. धावसंख्या झाली ती 16 ही धावसंख्या. या षटकातील अजूनही 3 चेंडू बाकी आहे. 16 धावा झाल्या आहेत आपल्या. 43 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 4 चालू आहे. षटकावर पोहोचणे आणि मात्र वाटतं वाईट चेंडू जातोय. स्वर चेंडू वाईट चेंडू होता. या वाईटच्या मदतीने धावफलक कुठेतरी पुढे जात आहे. धावसंख्या झाली ती 17. आणि आमचे उत्कृष्ट समालोचक राजू काटेला सर यांचं इथे आगमन झालंय आणि त्यांच्या जोडीला आतिश कदम या दोघांचं शुभ आगमन या ठिकाणी झालंय. मी त्यांचं पहिल्यांदाच मनपूर्वक स्वागत करतोय या राज्य चषक 2019 मध्ये. राजू काटेला सर आणि आतिशजी कदम आणि त्याला विनंती करतोय आपण व्यासपीठावरून विराजमान व्हायचं. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतोय. या षटकातील मात्र उर्वरित अजूनही 2 चेंडू बाकी आहे. हो पण मी काय म्हणतो आज आदिवासी ओपन कटून सामने उद्या केलं तर चालेल. हो थोडं करतो का हाताने पण. धावसंख्या मात्र वाटते कुठेतरी स्थिर राहिलेली ती म्हणजे 18. नक्कीच चेंडू तिकडे चांगले क्षेत्ररक्षण केले जात आहे. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि 3 धावा येतात. या 3 धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती 21. या षटकातल्या अजूनही झालं षटक संपलाय. 4 षटकाची सांगता आणि समाप्ती पाहिली. 21 धावा. आता मात्र विजयासाठी 22 धावांची गरज. 7 चेंडू आणि 22 धावांची गरज. चला सामना त्वरित चालू करा. विलंब लावू नका. विलंब लावू नका. कुठे सर मग आता उद्यापासून तुम्ही कंटिन्यू येईल का? शुक्रवार शनिवार रविवार उद्या किती वाजता आहे? हो चालेल. 10 वाजेपर्यंत तरी पोहोचा तुम्ही. इकडे ना वाड्यावर ना वाडा इथून बलवंडीवरच्या बेलवडवर. माझा आज नाही. मग मी काय उद्या तुम्ही 10 वाजता ना काही करू.
उद्या तुम्हाला जोडीला आलो उद्या माझा तो शेराचा पण पोरगा आहे 36 कारमध्ये ते पण उद्या आहे दोघे कंटिन्यू एक मॅच तुम्ही एक मॅच तो असं सर्क्युलेट म्हणजे एका ऑपरेशन नाही आहे प्रॅक्टिस नाही रोज कामावर मग तुम्ही मला उद्या नका बसवा कधीच नाही प्रॅक्टिस बॅटिंग त्याची पण बॅटिंग करतो आता इथे नक्की यांना पण नक्की यांना माणसं आपली तिथं साखरेमध्ये हो योगेश डिंगोरे नाही त्याचं कुठे ॲड्रेस दे त्यांना साहेब इथं कोणतरी बघावं तो पण येणार नाही राजूपासून नाही नाही त्याला काम आहे ठीक आहे मी बोलतो आम्हाला मी देतो ॲड्रेस कुठे जायचं ते व्यवस्थित काय घाईने आता तू वाजले किती माहिती का 12:15 पण नाही अजून झाले पाहायला गेला तर धावसंख्या 23 धावसंख्या विजयासाठी 5 चेंडू आणि 20 धावांची गरज 5 चेंडू आणि 20 धावा मी आलो एक मॅच खेळतो तो आहे चांगला पोहोचायचं त्यांची मॅच आहे कुठलं हा बलवंत आम्हाला नियोजन करायचं मी काय म्हणतो ऐका ते काय लोक नाही तुला पी जायला हो ठीक आहे जा ना पहिले दुसरं कोण तुला करायला लागेल तू चेंज काहीच करू नको लॉस मी बघतो यांची बघून म्हणजे असं आपण ते अचानक नंतर लगेच त्यांना हाईट त्या दिवशी खेळायचं केला नाही तर नाही त्यांना उद्या खेळावं लागेल नाही तर याडला फी देऊन टाका 70% पुढे आणि मात्र वाटतंय बाहेर चेंडू वाईट चेंडू जातो एक तर धावसंख्या झाली ती 28 43 धावांची गरज विजयासाठी शेवटच्या षटकातील मात्र वाटतं 3 चेंडू बाकी आणि निर्धाव चेंडू सामन्यातील औपचारिकता बाकी आहे सामना जिंकतो सारमाल संघाच्या बाजून 28 धावा 43 धावांचं लक्ष ठेवलं होतं या षटकातील मात्र उर्वरित शेवटचे 2 चेंडू बाकी आणि इथे स्फोटक फटका चेंडू फरार 4 धावा या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या झाली ती 32 एक चेंडू आणि विजयासाठी राहिल्या त्या 11 धावा एक चेंडू आणि 11 धावांची गरज विजयासाठी चला सामना सुरू करा यापूर्वी दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे एक चेंडू आणि विजयासाठी 11 धावा आणि इथे सारमाल संघ विजय झाला त्यांचं अभिनंदन आणि कौतुक धन्यवाद यापूर्वी येणारा सामना बेलवंडी वर्षाची होमसाई मंगळपाडा डीजे मला पुढील क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे त्याला घरी घेऊन जाते
काय नाव काय सूरज आव्हाडी संघाचा सूरज आपण व्यासपीठ करायचं आहे. आपण जे आपल्यासाठी चेंडू गिफ्ट केला जाणार आहे तर आपण आपल्या 2 षटकांमध्ये 6 गडी बाद केले. सूरज आव्हाडी संघाचा